शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, विधिमंडळामध्ये रमी गेम खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची खरं तर राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. माणिकराव कोकाटे मात्र असे म्हणतात की मी काही कुणाचा विनयभंग केला नाही किंवा चोरी केली नाही, त्यामुळं तुर्तास तरी राजीनाम्याचा कुठलाही प्रश्न उपस्थित होत नाही. माणिकराव कोकाटे हे उर्मटपणासाठी जास्त आता प्रसिद्ध झालेत, कृषी मंत्री आणि त्यांच्या कार्यकाळासाठी असण्यापेक्षा. मुळात माणिकराव कोकाटेंना विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे. मी आपल्याला हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब हे त्या घटनास्थळी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन गेले आणि या विषयाचा इतका गहजब झाला की आत्ता जे सत्तास्थानी आहेत तेव्हा ते विरोधक होते, त्यांनी या एका मुद्द्यावरून विलासरावजींचा राजीनामा मागितला आणि तो राजीनामा झाला. पण त्याच वेळेला याचा अर्थ असा आहे की राजकीय लोकांचे वर्तन व्यवहार कसे असावेत याचे काही संकेत असतात. ते सगळे संकेत माणिकरावांनी पायदळीत उडवलेले आहेत. लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जिथे लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होणं जास्त अपेक्षित आहे, कारण अशी चर्चा होण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा केला जातो. हे पैसे माणिकरावांच्या खिशातनं जात नाही, हे पैसे सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जातात. आम्ही भरलेला रोड टॅक्स, टोल टॅक्स, नळपट्टी, पाणीपट्टी, घरपट्टी, अनगिनत प्रकारचे जे आमचे कर आहेत त्या करांच्या पैशातनं हे अधिवेशनाचा खर्च केला जातो. आणि अशा अधिवेशन काळात अपेक्षा असते की लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, पण त्या चर्चा करण्याच्या ऐवजी जर तिथे माणिकराव कोकाटेंसारखा मंत्री रमी खेळत असेल, ज्या ऑनलाईन रमी गेममुळे इथे पिढ्या बर्बाद होत आहेत, ती ऑनलाईन रमी गेम बंद करण्याची भाषा करण्याऐवजी जर तेच ऑनलाईन रमी गेम खेळत असतील तर हे भयंकर आहे, हे गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं हे नैतिकतेला धरून आहे. आता याच्या उपर त्यांचं जे काही म्हणणं आहे की नाही मग मी माझा व्हिडिओ ज्यांनी प्रकाशित केला मी त्यांच्यावर डिफॉमेशन सूट करेन, मी त्यांना कोर्टात खेचेल, तर माझं TV9च्या माध्यमातून माणिकराव कोकाटेंना खुलं आवाहन आहे. माणिकराव, खरंच तुमच्यात हिंमत असेल तर मुळात तो व्हिडिओ कुणी शूट केला त्याचा शोध लावा. कारण सभागृहातली एकूण आसन व्यवस्था जर बघितली तर तुम्ही जिथे बसलेले आहात तो सगळा सत्ताधारी बाकांची रांग आहे. म्हणजेच व्हिडिओ हा गॅलरीतून शूट झालेला नाही आहे, कारण त्याच्यात अगदी बोटांची हालचालही स्पष्ट दिसते, एवढ्या लांबचं कोणी झूम करू शकणार नाही. निश्चितपणे तो व्हिडिओ मागच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बाकावरून शूट झालेला आहे. माणिकराव, ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन रमी खेळत होतात त्या दिवशी तुमच्या मागच्या बाकावर नेमकं कोण बसलं होतं हे आठवा, शोधा, म्हणजे कळेल की महायुतीत तुमचे दुश्मन कोण कोण आहेत. आधी त्यांना काय बोलायचं आहे ते बोला. राहिला प्रश्न व्हिडिओच्या लेंथचा, तर आधी 12 सेकंदाचा व्हिडिओ निघाला, आज 24 सेकंदाचा व्हिडिओ निघाला आहे. तुमचा उर्मटपणा असाच चालू राहिला तर याहीपेक्षा अधिक जास्तीच्या लेंथचे आणि ऑनलाईन रमीपेक्षाही गंभीर प्रकारातले आपले व्हिडिओ आम्हाला बाहेर काढावे लागतील. त्यामुळे आब याच्यातच आहे की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वक्तव्य असं केलं आहे की शेतकऱ्यापेक्षा सरकारच भिकारी आहे, असं सुद्धा आता एक त्यांनी वक्तव्य केलं आहे. मी म्हटलं ना की माणिकराव कोकाटे ही व्यक्ती आपल्या टेन्युअरमध्ये आपण काय कामं करायची आहेत किंवा काय कामं केलेली आहेत याबद्दल चर्चेत राहण्यापेक्षा कधी 4-2% होतोच असतो भ्रष्टाचार, कधी मग काय झालं, रडताय कशाला, किंवा शेतकऱ्यांना आम्ही किती द्यायचं, किंवा आता सरकारच भिकारी आहे, ही जी वेगवेगळी जी त्यांची वक्तव्य आहेत त्या उर्मटपणामुळे ते चर्चेत जास्त आहेत. आमची पुन्हा पुन्हा अजितदादांना विनंती आहे की काय अशी आपली राजकीय अपरिहार्यता आहे की माणिकरावांसारख्या लोकांना आपल्याला मंत्रिपदावर ठेवावं लागतं, कारण त्याचा रोष किती लांबपर्यंत जाऊ शकतो ते आपण बघितले. काल ज्या पद्धतीने परवाला ज्या पद्धतीने लातूरमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करून त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन दिलं गेलं, पण तेही सहन झालं नाही. सत्ताधाऱ्यांचा उन्माद केवढा की प्रतिकात्मक आंदोलन केलं, निवेदन दिलं, त्या व्हिडिओमध्ये कुठेही पत्ते हे अजिबात
तटकरेंच्या अंगावर उधळलेले दिसत नाहीत, पत्ते खाली टेबलवर टाकलेले आहेत. पण या प्रतिकात्मक आंदोलनाचाही त्रास होऊन ज्या पद्धतीने त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी कृती केली ती अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. आता तुम्ही विषयच काढलाय तो असं म्हणतात की ज्या सुनील तटकरे यांच्यासोबत पत्ते त्यांनी तर टाकलेच, मात्र असंविधानिक भाषा वापरली म्हणून सूरज चव्हाणचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणून त्यांना मारहाण केली. व्हिडिओ दोन्हीही स्पष्ट आपल्या समोर आहेत. ज्या व्हिडिओमध्ये विनोद घाडगे बोलत आहे तिथे कुठेही असंविधानिक भाषा नाही आहे. 4 ते 5 गार्ड त्यांना अडवत आहेत. निवेदन देताना सुद्धा एका गार्डचा हात आडवा दिसत आहे. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी व्यवस्थित पूर्वनियोजन करून विनोद घाडगे ज्या सूटमध्ये होते त्या सूटमध्ये घुसून जाऊन मारहाण केलेली आहे. आणि विशेष ती मारहाण करताना विनोद घाडगेला ज्या गलिच्छ पद्धतीची भाषा वापरलेली आहे, उलट मी हे अत्यंत जबाबदारीने नोंदवलं पाहिजे की ज्या पद्धतीने मधल्या काळातल्या घटना घडलेल्या आहेत, मग मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरचा प्राणघातक हल्ला असेल, विधिमंडळाच्या प्रांगणात नितीन देशमुखवरच हल्ला करून पुन्हा नितीन देशमुखवरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार असेल, किंवा आत्ता छावाच्या विनोद घाडगेला मारहाण करणं आणि पुन्हा त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणं, हे जर सगळं बघितलं तर हे सरकार ठरवून मराठ्यांना टार्गेट करत आहे का? म्हणजे आधी तुम्ही अल्पसंख्याकांना टार्गेट करत होतात, त्यांना त्रास देत होतात, आता अल्पसंख्याकांनंतर तुमच्या रडारवर मराठे आहेत का? काय मराठ्यांनी मार खाण्यासाठी या सरकारला मतं दिलेली आहेत का? याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. गृहराज्यमंत्री असलेले त्यांच्या आईच्या नावावर बार आहे, आता त्याच बारमधून 12 बालकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. फार गंभीर आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जर कायदा कळत नसेल, हे कसले गृहराज्यमंत्री आहेत की जे महाराष्ट्रातल्या लेकी बाळींचं शोषण करून पैसे कमावतात, की लेकी बाळींना बारबालासारख्या अत्यंत वाईट व्यवसायात ढकलायचं आणि त्यांच्या जीवावर पैसे कमवायचे. आणि वरून यांनी आम्ही शिवरायांचे आणि बाबासाहेबांचे मावळे शिलेदार आहोत म्हणायचं. शोभत नाही यांच्या तोंडी ही भाषा. जे असे म्हणजे बायकांना अत्यंत वाईट पद्धतीची हीन वागणूक देऊन त्याच्या कमाईवर जगणाऱ्या लोकांना ही भाषा शोभत नाही. हा गलिच्छपणा आहे. आणि उलट मला म्हणजे इथे ज्या पद्धतीने आता देवेंद्रजींनी पण अनेक घटनांवरती फार गांभीर्याने चिंता व्यक्त केली आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे, पण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला वाटतं एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या, मैत्री वगैरे निभावण्याची भाषा केली. अजून किती मैत्री निभवायला पाहिजे? एकीकडे संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरच्या 150 एकरची चौकशी चालू आहे, दुसरीकडे भाजपचेच आमदार एकाच दिवशी उदय सामंतांच्यासाठी 13 लक्षवेधी लावतात. संजय गायकवाडांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल होतोय, तो व्हायलाच हवा होता. संजय शिरसाटचा अतिशय खाजगी बेडरूममधला व्हिडिओ बाहेर येतो. एकनाथ शिंदेंच्या स्वतःच्या चिरंजीवांनाच नोटीस येते. भाजपाने एवढा मैत्री धर्म निभावला आहे की एकनाथ शिंदेंची मला असं वाटतं हाऊस फिटली आहे. पण तरीही हरकत नाही, अशा अभिनव पद्धतीची मैत्री निभावणाऱ्या शिंदे साहेबांच्या मित्राला आमच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. ताई, सध्या राज्यामध्ये हनी ट्रॅपचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कुठला हनी कुठला ट्रॅप. नीलम गोरे सुद्धा म्हणतात की हनी ट्रॅपचा जो विरोधक विषय काढतायत तर त्यांनी पुरावे, सबळ पुरावे आमच्याकडे द्यावे. ज्या कोणी हनी आहे त्या हनीनीच त्यांना माहिती सांगितली आहे असं त्यांचं वक्तव्य आहे. नाही, गोरेबाईला मुळात आम्ही गांभीर्यानेच घेत नाही. गोरेबाई म्हणजे जिकडं गुलाल तिकडं चांगभलं कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना सोडून द्या तुम्ही. परंतु सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला हे अजिबात अपेक्षित नाही आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जबाबदारीने व्यक्त होणं अपेक्षित आहे. हनी ट्रॅपमध्ये तब्बल 72 लोक आहेत, अनेक अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांची यादी आत्तासुद्धा माझ्याकडे आहे. अनेक सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. यथावकाश त्यांची नावं, व्हिडिओ बाहेर येतील. पण त्याच्या आधीच मला वाटतं की गांभीर्याने जर हे प्रकरण हाताळायचं ठरवलं तर अजून अनर्थ टळू शकतो. किमान लोकांच्या मनात ज्या इमेज आहेत या लोकप्रतिनिधींबद्दलच्या, त्या इमेज तरी तुटणार नाहीत
याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेत संबंधित आमदारांना खाजगीमध्ये बोलवावं, विचारावं, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना ते शक्य नसेल तर मग नाईलाजाने आम्हाला त्या सगळ्याच गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. आत्ता फक्त प्रफुल्ल लोढा एकटा प्रकाशात आलेला आहे. या अनुषंगाने अनेक लोक म्हणजे ते म्हणतात ना, लगेगी आग तो आएंगे कई घर अपनी जद में, तर त्यांनी ठरवावं ते की काय करायचं आणि काय नाही. ते ताई, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. आपल्याकडून काय शुभेच्छा असतील दोघांना? देवेंद्रजींना त्यांनी मानलं आणि नाही मानलं तरी ते आमचे भाऊ आहेत आणि औक्षवंत व्हावेत. त्यांना खूप दीर्घायुष्य लाभावं. त्यांना राज्यातल्या सगळ्या गोष्टी खूप निरपेक्ष पद्धतीने पाहण्याची चांगली सकस दृष्टी लाभावी. हा सत्ताधारी, हा विरोधक असं करण्यापेक्षा सरसकट न्याय आणि अन्यायाचं त्यांना निराकरण करता यावं. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. आणि आज अजितदादांच्यासाठी भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागलेले आहेत, तर नक्कीच दादा हे मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी योग्यतेचेच आहेत. कारण दादांनी किमान लोकशाहीची चाड ठेवत त्यांच्या पदाधिकाऱ्याने छावाच्या पदाधिकाऱ्याला केलेली मारहाण अतिशय गांभीर्याने घेतली आणि तात्काळ त्याची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली आणि त्याला दौऱ्यातसुद्धा वगळलं गेलं. हे फार अभिनंदनीय पाऊल दादांनी उचललेलं आहे. असा माणूस प्रतिनिधी किंवा सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असणं गरजेचं आहे. पण त्याच ठिकाणी देवेंद्रजींनी मात्र प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या काटेची पाठराखण करायचा प्रयत्न केला. हा जर गुणात्मक फरक बघितला तर निश्चितपणे अजितदादांनी या टेन्युअरमध्ये मुख्यमंत्रीपदी बसायला हरकत नाही. आपण बघू शकतो की आज देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसमावेशक भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावं अशा शुभेच्छा सुषमा अंधारे यांच्याकडून मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेश मरडेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.